मान पाठ सरळ, हाताची ज्ञानमुद्रा, अंगठा आणि पहिलं बोट जोडलेलं. सुरुवातीला आपल्याला ओमचा उच्चार करायचा आहे. डोळे बंद करा. मोठा श्वास आत घ्या. अ श्वास आत घ्या. अ श्वास आत घ्या. अ प्रार्थना माझ्या पाठीमागे म्हणा. ओ असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतंगमय ओ शांती शांती शांती. ओम अस्तोमा सद्गमय म्हणजे हे ईश्वरा आम्हाला असत्याकडून सत्याकडे घेऊन चल. तमसोमा ज्योतिर्गमय म्हणजे अंधाराकडून प्रकाशाकडे घेऊन चल. मृत्योर्मा अमृतंगमय म्हणजे मृत्यूकडून अमरत्वाकडे घेऊन चल. दोन्ही हातात दर्शन करा. तयार झालेली उष्मा चेहऱ्यावरती फिरून घ्या. डोळे उघडा. आज आपण बसूनच सूक्ष्म व्यायाम करणार आहोत. हातांचे तळवे गुडघ्यांवरती. श्वास सोडत सावकाश मानेला समोर वाकवायचा आहे. श्वास आत घेत पाठीमाग. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. श्वास सोडत सरळ. हा झाला पहिला प्रकार. आता श्वास सोडत उजवीकडे वाकवायचा आहे. श्वास आत घेत सरळ. श्वास सोडत डावीकडं. श्वास आत घेत सरळ. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. हा झाला दुसरा प्रकार. आता श्वास सोडत उजवीकडे वळवायचा आहे. श्वास आत घेत सरळ. श्वास सोडत डावीकडं. श्वास आत घेत सरळ. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. हा झाला तिसरा प्रकार. आता श्वास सोडत सावकाश समोर वाकून मानेला गोल फिरून घ्यायचा आहे. श्वास आत घेत डोकं पाठीमागे जाईल. श्वास सोडत समोर. 1, 2, 3, 4, 5 विरुद्ध दिशेनं. 1, 2, 3, 4, 5. श्वास आत घेत सरळ. हे झाले मानेसाठी 4 सूक्ष्म व्यायाम. आता हात समोर घ्या. बोटांचे जॉईंट वाकवायचे आहेत. 1, 2, 3, 4, 5. अंगठे आत घ्या. मूठ बंद करा. मनगटातून गोल फिरवायचा आहे. 1, 2, 3, 4, 5. विरुद्ध दिशेनं. 1, 2, 3, 4, 5. आता श्वास आत घेत हात कोपरातून वाकवायचे. श्वास सोडत सरळ.
1 2 3 4 5. आता हात खांद्यातून गोल फिरवायचे आहेत. श्वास आत घेत कोपर वर जातील, श्वास सोडत खाली. 1 2 3 4 5. विरुद्ध दिशेनं 1 2 3 4 5. आता उजव्या हाताने डाव्या हाताचं मनगट पकडायचं आहे. डाव्या हाताने उजव्या हाताचा श्वास आत घ्या. श्वास सोडत उजवीकडे वाकवायचा आहे. श्वास आत घेत सरळ, श्वास सोडत डावीकडं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. आता डाव्या हाताचं कोपर खाली घ्या, उजव्या हाताचं वर. पुन्हा डाव्या हाताचं कोपर वर, उजव्या हाताचं खाली. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. हात खाली घ्या. हे झालं हातासाठी. खांद्यासाठी आता कमरेसाठी श्वास सोडत सावकाश समोर जायचं आहे. श्वास आत घेत सरळ. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. श्वास आत घेत वर या. यानंतर कमरेतून गोल फिरून घ्यायचा आहे. श्वास सोडत समोर जायचा आहे. श्वास आत घेत पाठीमागे येऊ. श्वास सोडत समोर. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. विरुद्ध दिशेनं 1 2 3 4 5. श्वास आत घेत सरळ. यानंतर उजव्या हाताचा तळवा जमिनीवरती, डावा हात कानाला चिटकून श्वास सोडत उजवीकडे वाकायचा आहे. श्वास आत घेत सरळ, डावा हात जमिनीवरती, उजवा हात कानाला चिटकून श्वास सोडत डावीकडं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. यानंतर श्वास आत घेत उजवीकडून पाठीमागे वळायचा आहे. श्वास आत घेत सरळ, श्वास आत घेत डावीकडून पाठीमाग, श्वास सोडत सरळ. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. आता दोन्ही पाय सरळ करा. दोन्ही हात पाठीमाग. श्वास सोडत उजवा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. श्वास आत घेत सरळ. श्वास सोडत डावा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. श्वास आत घेत सरळ. 1 2 3 4 5 6 7 8
9 10. आता दोन्ही पाय श्वास सोडत गुडघ्यामध्ये वाकवायचे. श्वास आत घेत सरळ. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. यानंतर दोन्ही पायाच्या पावलांना गोल फिरून घ्यायचा आहे. 1 2 3 4 5. विरुद्ध दिशेनं 1 2 3 4 5. आता पायाच्या पावलांना समोर वाकवायचं आहे. श्वास आत घेत पाठीमाग. श्वास सोडत समोर. 1 2 3 4 5. टाचा आतल्या दिशेला, अंगठे बाहेर, मान थोडीशी पाठीमागे वाकलेली. मोठा श्वास आत घ्या. मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या. तेवढाच श्वास बाहेर. हे झाले सर्व सूक्ष्म व्यायाम. यामुळे आपल्या शरीरातील सर्व जॉईंट मोकळे होतात, त्यांची कार्यक्षमता वाढते. आता सावकाशपणे उठून उभं राहायचं आहे. मोठा श्वास आत घ्या. मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या. तेवढाच श्वास बाहेर. यानंतर दोन्ही हात वर घ्या. अंगठे आत घ्या. मूठ बंद करा. आता श्वास सोडत उजवा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. दोन्ही हात खाली येतील. पुन्हा श्वास आत घेत हात वर, पाय खाली. श्वास सोडत हात खाली येतील. डावा पाय वर येईल. श्वास आत घेत खाली. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या. मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या. तेवढाच श्वास बाहेर. यानंतर उजव्या हातावरती डावा हाताचा तळवा ठेवायचा. पायामध्ये अंतर घ्या. श्वास सोडत समोर वाकायचा आहे. पुन्हा उजवीकडे जायचं आहे. पुन्हा सरळ येऊन पुन्हा डावीकडे, पुन्हा वर यायचं आहे. पाठीमागं वाकायचं आहे. श्वास सोडत समोर, उजवीकडं, सरळ, डावीकडं, वर यायचं आहे. पाठीमागं वाकायचं आहे. समोर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या. मोठा श्वास बाहेर. दीर्घ तेवढाच श्वास बाहेर. आता दोन्ही हात कोपरांमध्ये वाकवायचे आहेत. तळवे डोक्याच्या पाठीमागं. श्वास सोडत गुडघ्यामध्ये वाकायचा आहे. खाली बसल्याप्रमाणे बसायचा आहे. श्वास आत घेत वर यायचा आहे. पुन्हा डाव्या पायाचा गुडघा उजव्या हाताच्या कोपराला टिकवण्याचा प्रयत्न.
श्वास आत घेत पाय खाली, पुन्हा गुडघ्यामध्ये वाकून खाली बसायचं आहे. वर यायचं आहे. डाव्या हाताचं कोपर उजव्या पायाच्या गुडघ्याला टेकवण्याचा प्रयत्न. पुन्हा पाय सरळ. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढाच श्वास बाहेर. दोन्ही पाय जवळ घ्या. उजवा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे, वर घ्यायचा आहे समोर. आता उजवीकडे वळवायचा आहे, पुन्हा समोर घ्यायचा आहे, पुन्हा खाली घ्यायचा आहे. डावा पाय वर उचलायचा आहे, डावीकडे वळवायचा आहे, सरळ घ्यायचा आहे, खाली घ्यायचा आहे. 1 2 3 4. 1 2 3 4. 1 2 3 4. 1 2 3 4. 1 2 3 4. 1 2 3 4. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढाच श्वास बाहेर. पायामध्ये अंतर घ्या. उजव्या हातावरती डाव्या हाताचा तळवा ठेवायचा आहे. पाठीमाग वाकून उजव्या पायावरती दोन्ही हात टेकवायचे आहेत. पुन्हा श्वास आत घेत वर या. श्वास सोडत डावीकडून डाव्या पायावरती दोन्ही हात टेकवायचे आहेत. श्वास आत घेत वर. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढाच श्वास बाहेर. या सर्व आसनांमुळे पोटावरील, कमरेवरील, दंडावरील, मांड्यांवरील अतिरिक्त चरबी कमी होते. यानंतर सूर्य नमस्कार करायचे आहेत. सुरुवातीला नमस्कार आसन. श्वास आत घेत हात वर घ्यायचे आहेत, हस्त उत्तानासन. श्वास सोडत सावकाश हात खाली घेऊन या, पाद हस्तासन. श्वास आत घेत डावा पाय पाठीमाग, नजर आकाशाकडे, अश्व संचालन आसन. श्वास सोडत पर्वतासन. श्वासाला बाहेरच ठेवून खाली यायचं आहे. साष्टांग नमस्कार आसन. श्वास आत घेत नाभीपर्यंतचा भाग वर उचलून नजर आकाशाकडे, भुजंग आसन. श्वास सोडत पर्वतासन. श्वास आत घेत डावा पाय समोर, नजर आकाशाकडे, अश्व संचालन आसन. श्वास सोडत पाद हस्तासन. श्वास आत घेत हात वर, हस्त ओत्तानासन. श्वास सोडत नमस्कार आसन. एक सूर्य नमस्कार झाला. नमस्कार आसन 1. श्वास आत घेत हात वर, हस्त ओत्तानासन 2.
श्वास सोडत सावकाशात खाली घेऊन या. पाद हस्तासन 3. श्वास आत घेत उजवा पाय पाठीमाग, नजर आकाशाकडं. अश्व संचालन आसन 4. श्वास सोडत पर्वतासन 5. श्वासाला बाहेरच ठेवून खाली यायचं आहे. साष्टांग नमस्कार आसन 6. श्वास आत घेत नाभीपर्यंतचा भाग वर उचलून नजर आकाशाकडे, भुजंगासन 7. श्वास सोडत पर्वतासन 8. श्वास आत घेत उजवा पाय समोर, नजर आकाशाकडे, अश्व संचालन आसन 9. श्वास सोडत पाद हस्तासन 10. श्वास आत घेत हातवर हस्त ओत्तानासन 11. श्वास सोडत नमस्कार आसन 12. 2 सूर्य नमस्कार झाले. आता एक सूर्य नमस्कार आपण बीज मंत्रासहित करूया. ओम ह्राम मित्राय नमः. ओम ह्रीं रवये नमः. ओम ह्रूं सूर्याय नमः. ओम ह्रैं भानवे नमः. खगाय नमः. ओम रहा पूष्णे नमः. ओम ह्रां हिरण्यगर्भाय नमः. ओम ह्रीं मरीचये नमः. ओम ह्रूं आदित्याय नमः. ओम ह्रैं सवित्रे नमः. ओम ह्रां अर्काय नमः. ओम रहा भास्कराय नमः. 3 सूर्य नमस्कार झाले. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. 4 सूर्य नमस्कार झाले. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. 5 सूर्य नमस्कार झाले. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. 6 सूर्य नमस्कार झाले. जे नवीन आहेत ते विश्राम करू शकतात, बाकीचे कंटिन्यू करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. 7 सूर्य नमस्कार झाले. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. 8 सूर्य नमस्कार झाले. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12.
9 सूर्यनमस्कार झाले. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. 10 सूर्यनमस्कार झाले. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. 11 सूर्यनमस्कार झाले. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. 12 सूर्यनमस्कार झाले. पाठीवरती झोपून घ्या. शयन स्थितीमधील आसने करायची आहेत. टाचा आतल्या दिशेला, अंगठे बाहेर, हाताचे तळवे आकाशाकडे. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर, दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, एवढाच श्वास बाहेर. विश्राम करा. सूर्यनमस्कार हा सर्वांगीण व्यायाम आहे. यामध्ये आपल्या संपूर्ण शरीराचा चांगला व्यायाम होतो. सर्व अवयवांना रक्ताचा पुरवठा होतो. सूर्यनमस्कारामुळे सर्व प्रकारचे रोग नष्ट होतात. आता जी आपण आसने केलेली आहेत त्यामुळं आपल्या शरीरामध्ये जो ताण आणि थकवा निर्माण झालेला आहे तो ताण आणि थकवा दूर करण्यासाठी आपल्याला शवासन करायचं आहे. शवासन करण्यासाठी आपलं लक्ष उजव्या पायाच्या बोटांवरती घेऊन या. उजव्या पायाची बोट शांत आणि तणावरहित करून घ्यायचे आहेत. आता आपलं लक्ष उजव्या पायाच्या तळ भागावरती घेऊन या. उजव्या पायाचा तळभाग, पृष्ठभाग शांत आणि तणावरहित करून घ्यायचा आहे. आता आपलं लक्ष उजव्या पायाच्या टाचेवरती घेऊन या. उजव्या पायाची टाच, घोटा, पिंडरी, गुडघा, मांडी शांत आणि तणावरहित करून घ्यायचा आहे. आता आपलं लक्ष डाव्या पायाच्या बोटांवरती घेऊन या. डाव्या पायाची बोट शांत आणि तणावरहित करून घ्यायचे आहेत. यानंतर आपलं लक्ष डाव्या पायाच्या तळ भागावरती घेऊन या. डाव्या पायाचा तळभाग, पृष्ठभाग शांत आणि तणावरहित करून घ्यायचा आहे. आता आपलं लक्ष डाव्या पायाच्या टाचेवरती घेऊन या. डाव्या पायाची टाच, घोटा, पिंडरी, गुडघा, मांडी शांत आणि तणावरहित करून घ्यायचा आहे. आता आपलं लक्ष उजव्या हाताच्या बोटांवरती घेऊन या. उजव्या हाताची बोट शांत आणि तणावरहित करून घ्यायची आहेत. आता आपलं लक्ष उजव्या हाताच्या तळ भागावरती घेऊन या. उजव्या हाताचा तळभाग, पृष्ठभाग शांत आणि तणावरहित करून घ्यायचा आहे. यानंतर आपलं लक्ष उजव्या हाताच्या मनगटावरती घेऊन या. उजव्या हाताचं मनगट, कोपर, दंड, खांदा शांत आणि तणावरहित करून घ्यायचा आहे.
आता आपलं लक्ष डाव्या हाताच्या बोटांवरती घेऊन या. डाव्या हाताची बोट शांत आणि तणावरहित करून घ्यायचं आहे. आता आपलं लक्ष डाव्या हाताच्या तळ भागावरती घेऊन या. डाव्या हाताचा तळ भाग, पृष्ठभाग शांत आणि तणावरहित करून घ्यायचा आहे. यानंतर आपलं लक्ष डाव्या हाताच्या मनगटावरती घेऊन या. डाव्या हाताचं मनगट, कोपर, दंड, खांदा शांत आणि तणावरहित करून घ्यायचा आहे. यानंतर आपलं लक्ष पोटावरती घेऊन या. पोटातील अवयव शांत आणि तणावरहित करून घ्यायचा आहे. आता आपलं लक्ष छातीवरती घेऊन या. हृदय, फुफ्फुसे शांत आणि तणावरहित करून घ्यायचं आहे. आता आपलं लक्ष गळ्यावरती घेऊन या. गळा, मान शांत आणि तणावरहित करून घ्यायचं आहे. आता आपलं लक्ष चेहऱ्यावरती घेऊन या. चेहरा, डोळे, नाक, कान, पोट, हनुवटी, कपाळ शांत आणि तणावरहित करून घ्यायचं आहे. आता आपलं लक्ष डोक्यावरती घेऊन या. डोकं शांत आणि तणावरहित करून घ्यायचं आहे. आता आपलं लक्ष श्वासावरती घेऊन या. श्वासाच्या येण्या जाण्याकडे लक्ष द्या. शरीराला आणि मनाला विश्रांती देणारं हे आसन आहे. शवासनामुळे शरीरातील आणि मनातील सर्व ताण आणि थकवा निघून जातो. शवासनामुळे ब्लड प्रेशर नियंत्रणात येतं. आता हाताच्या आणि पायाच्या बोटांची हालचाल करा. दोन्ही हाताची बोट एकमेकात गुंतवा. श्वास आत घेत हात वर घ्यायचेत. शरीराला वरच्या दिशेनं ताण द्या. श्वास सोडत हात खाली घेऊन या. मांड्यांच्या बाजूला ठेवा. मोठा श्वास आत घ्या. मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या. तेवढा श्वास बाहेर. यानंतर दोन्ही पाय जवळ घ्या. दोन्ही हात वर घ्यायचे आहेत. श्वास सोडत उजवा पाय वर उचलायचा आहे. दोन्ही हातांनी पायाला स्पर्श करायचा आहे. श्वास आत घेत पाय खाली, दोन्ही हात वर. श्वास सोडत डावा पाय वर उचलायचा, हातांनी पायाला स्पर्श. श्वास आत घेत खाली. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या. मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या. तेवढा श्वास बाहेर. यानंतर दोन्ही पाय गुडघ्यामध्ये वाकवा. दोन्ही पाय सरळ वर करायचे आहेत. दोन्ही हात खांद्याच्या रेषेत सरळ घ्यायचे आहेत. आता श्वास आत घेत दोन्ही हातांनी पायाला स्पर्श करायचा आहे. पुन्हा हात खाली घ्या. श्वास सोडत हातांनी पायांना स्पर्श करायचा आहे वर. पुन्हा श्वास आत घेत हात खाली.
1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. पाय खाली घ्या, विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर, दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढाच श्वास बाहेर. यानंतर दोन्ही पाय गुडघ्यामध्ये वाकवा, दोन्ही पाय वर घ्या, दोन्ही हात खांद्याच्या सरळ रेषेमध्ये. आता श्वास सोडत दोन्ही हात मांड्याच्या पाठीमागे घेऊन जायचे आहेत. श्वास आत घेत खाली. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर, दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढाच श्वास बाहेर. दोन्ही पाय गुडघ्यामध्ये वाकवा, दोन्ही गुडघ्यांमध्ये अंतर घ्या, दोन्ही पायांचे तळवे चिटकलेले, गुडघ्यांमध्ये शक्य होईल तेवढं अंतर. दोन्ही हात वर घ्यायचे आहेत. श्वास सोडत दोन्ही हातांनी मांड्यांना स्पर्श करायचा आहे. श्वास आत घेत हात पूर्व स्थितीमध्ये, श्वास सोडत हातांनी मांड्यांना स्पर्श. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर, दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढाच श्वास बाहेर. ही झाली सर्व शयन स्थितीमधील आसने. या सर्व आसनांमुळे पोटावरील कमरेवरील अतिरिक्त चरबी कमी होते, मांड्यांचे आणि गुडघ्यांचे जॉईंट मोकळे होतात, त्यांची कार्यक्षमता वाढते, गुडघेदुखी कमी होते. आता हळूच डाव्या कुशीवरून पोटावरती यायचं आहे. उजव्या हातावरती डावा हात, डाव्या हातावरती कपाळ. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर, दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढाच श्वास बाहेर. श्वास आत घ्या, श्वास बाहेर. यानंतर दोन्ही हात छातीच्या बाजूला, दोन्ही पाय गुडघ्यामध्ये वाकवायचे आहेत. श्वास आत घेत नाभीपर्यंतचा भाग वर उचलायचा आहे. श्वास सोडत खाली. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19,
20. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या. मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या. तेवढा श्वास बाहेर. आता दोन्ही हात छातीच्या बाजूला. नाभीपर्यंतचा भाग वर उचलायचा आहे. श्वास सोडत दोन्ही पाय गुडघ्यामध्ये वाकवायचे आहेत. श्वास आत घेत सरळ. श्वास आत घेत दोन्ही पाय गुडघ्यामध्ये वाकवायचे आहेत. श्वास सोडत सरळ. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या. मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या. तेवढा श्वास बाहेर. यानंतर दोन्ही हात छातीच्या बाजूला. श्वास आत घेत नाभीपर्यंतचा भाग वर उचलायचा आहे. दोन्ही पाय गुडघ्यामध्ये वाकवा. उजव्या हाताने उजव्या पायाला स्पर्श करायचा आहे. पुन्हा हात पूर्व स्थितीमध्ये. पुन्हा डाव्या हाताने पायाला स्पर्श. हात पूर्व स्थितीमध्ये. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या. मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या. तेवढा श्वास बाहेर. दोन्ही हात छातीच्या बाजूला. दोन्ही पाय गुडघ्यामध्ये वाकवायचे आहेत. आता छातीपर्यंतचा भाग वर घ्या. पुन्हा कंबर वर उचलायचे आहे. थोडस पाठीमागे जायचं आहे. पुन्हा कंबर खाली घ्यायची आहे. श्वास सोडत खाली यायचा आहे. श्वास आत घेत वर. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या. मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या. तेवढा श्वास बाहेर. या सर्व आसनांमुळे पोटा संबंधित विकार दूर होतात. ऍसिडिटी, बद्धकोष्ठता दूर होते. पोटावरील कमरेवरील अतिरिक्त चरबी कमी होते. ही झाली सर्व विपरीत शयन स्थितीमधील आसने. आता हळू डाव्या कुशीवरून उठून बसायचं आहे. टाचा आतल्या दिशेला, अंगठे बाहेर. दोन्ही हात पाठीमाग. मान थोडीशी पाठीमाग वाकलेली. मोठा श्वास आत घ्या. मोठा श्वास बाहेर.
दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढाच श्वास बाहेर. श्वास आत घ्या, श्वास बाहेर. यानंतर उजवा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. डावा हात उजव्या पायाच्या बाजूला, नजर पाठीमाग. हात काढून घ्या, पाय सरळ करा. डावा पाय गुडघ्यामध्ये वाकवा, उजवा हात डाव्या पायाच्या बाजूला, नजर पाठीमाग. हात काढून घ्या. आता हीच क्रिया थोडं फास्ट करायची आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढाच श्वास बाहेर. श्वास आत घ्या, श्वास बाहेर. यानंतर दोन्ही पायांचे तळवे एकमेकांना जोडायचे आहेत. मान पाठ सरळ. आता सावकाशपणे उजव्या साईडला वाकायचं आहे. पुन्हा डाव्या साईडला. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढाच श्वास बाहेर. यानंतर उजवा पाय उचलायचा आहे, डाव्या पायाच्या मांडीजवळ ठेवायचा आहे. दोन्ही हात डाव्या साईडला. आता उजवा हात डाव्या हाताच्या खालून शक्य होईल तेवढा पाठीमागे न्यायचा आहे. पुन्हा हात काढून घ्या, पाय सरळ करा. डावा पाय उचलायचा आहे, उजव्या पायाच्या मांडीला, मांडीजवळ ठेवायचा आहे. दोन्ही हात डाव्या साईडला. आता डावा हात शक्य होईल तेवढा उजव्या हाताच्या खालून घ्यायचा आहे. हात काढून घ्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढाच श्वास बाहेर. या सर्व आसनांमुळे पीसीओडी, पीसीओएस आणि इरेग्युलर पिरियड संबंधित समस्या दूर होतात. आता सुखासनामध्ये बसायचं आहे. मान पाठ सरळ, हाताची ज्ञान मुद्रा, अंगठा आणि पहिलं बोट जोडलेलं. प्राणायाम करायचे आहेत. सुरुवातीला भस्त्रिका प्राणायाम. 5 सेकंदात श्वास आत घ्यायचा आहे, 5 सेकंदात श्वास बाहेर. सुरू करूया. श्वास आत घ्या, श्वास बाहेर,
श्वास आत घ्या, श्वास बाहेर, श्वास आत घ्या, श्वास बाहेर, श्वास आत घ्या, श्वास बाहेर, श्वास आत घ्या, श्वास बाहेर, श्वास आत घ्या, श्वास बाहेर, श्वास आत घ्या, श्वास बाहेर. आता याचाच आणखीन एक प्रकार, श्वास आत घेत हात वर घ्यायचे, श्वास सोडत हात खाली घ्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर, दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढाच श्वास बाहेर. भस्त्रिका प्राणायामामुळे रेस्पिरेटरी सिस्टीम मजबूत बनते, श्वसनासंबंधित विकार दूर होतात. यानंतर कपालभाती प्राणायाम करायचा आहे. पोटाला धक्का देऊन श्वास बाहेर, एका सेकंदाला एक धक्का, असं 20 वेळेस करायचं आहे. सुरू करूया कपालभाती. वीस वेळेस झाल्यानंतर मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर, दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढाच श्वास बाहेर. यानंतर अनुलोम विलोम प्राणायाम करायचा आहे. अंगठ्याच्या नंतरचे 2 बोट वाकवायचे आहेत. अंगठा उजव्या नाकावरती ठेवा. आपली जेवढी क्षमता आहे तेवढा डाव्या नाकातून श्वास आत घ्या, तेवढाच श्वास उजव्यातून बाहेर, उजव्यातूनच आत, डाव्यातून बाहेर, डाव्यातून आत, 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 उजव्यातून बाहेर, उजव्यातूनच आत, डाव्यातून बाहेर. हात खाली घ्या. अनुलोम विलोम प्राणायामामुळे नर्वस सिस्टीम मजबूत बनते, डोक्या संबंधित विकार दूर होतात. यानंतर भ्रामरी प्राणायाम करायचा आहे. 3 बोट डोळ्यावर, वरचं बोट भोवयाच्या वर, अंगठे कानावर. श्वास आत घ्या, तोंड बंद करून भुंग्याच्या आवाजात बाहेर. श्वास आत घ्या, श्वास आत घ्या, हात खाली घ्या. यानंतर ओमचा उच्चार करायचा आहे. ओम हा ध्वनी अ, उ आणि म पासून बनलेला आहे. अ चा उच्चार करण्यासाठी ओठामध्ये 1 बोटाचं अंतर राहील एवढे ओठ उघडे ठेवायचे आहेत. अ चा उच्चार 2 सेकंद, ओठ बंद होत असताना उ चा उच्चार होईल तो 3 सेकंद आणि ओठ बंद झाल्यानंतर म चा उच्चार होईल तो 5 सेकंद. श्वास आत घ्या,
श्वास आत घ्या. अं, 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 अच्या उच्चारामुळे पोटासंबंधित विकार दूर होतात. उच्या उच्चारामुळे हृदयासंबंधित विकार दूर होतात. आणि मच्या उच्चारामुळे डोक्यासंबंधित विकार दूर होतात. यानंतर श्वासावरती लक्ष केंद्रित करायचं आहे. येणाऱ्या जाणाऱ्या श्वासाकडे लक्ष द्या. श्वास आत जात असताना आपल्याला समजलं पाहिजे श्वास आत जातोय. श्वास बाहेर येत असताना आपल्याला समजलं पाहिजे श्वास बाहेर येतोय. मनामध्ये जे विचार चालू आहेत त्यांच्याकडे दुर्लक्ष करून पूर्ण लक्ष श्वासावरती केंद्रित करायचं आहे. शांतीपाठ माझ्या पाठीमागे म्हणा. ओम सर्वे भवन्तु सुखिनः. सर्वे सन्तु निरामयाः. सर्वे भद्राणि पश्यन्तु. मा कश्चित् दुःख भाग भवेत्. ओम शांती शांती शांती. सर्वे भवन्तु सुखिनः म्हणजे सर्वजण सुखी हो. सर्वे सन्तु निरामयाः म्हणजे सर्वजण निरोगी हो. सर्वे भद्राणि पश्यन्तु म्हणजे आम्हाला सर्व चांगले दृश्य दिसावं. मा कश्चित दुःख भाग भवेत म्हणजे कोणीही दुःखी राहू नये. ओम शांती 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 म्हणजे आमच्या जीवनातील आदि भौतिक, आदि दैविक आणि आध्यात्मिक या तिन्ही प्रकारचे दुःख दूर होऊन जीवनामध्ये शांती यावी. दोन्ही हातांचं घर्षण करा. तयार झालेली उष्मा चेहऱ्यावरती फिरून घ्या. डोळे उघडा. सर्वांचे धन्यवाद. आजचा योग वर्ग संपला.